रोले. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं यावर्षी देखील 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या कृषी प्रदर्शनासाठीच प्रात्यक्षिक परिक्षेत्रावरती शारदानगरच्या अशी पिकं सध्या सुरू आहेत. खरं तर हे तुरीचं पीक आहे आणि तुरीचं पीक आपण म्हणतो की जिरायती किंवा भुसार मालाचं पीक, पण ते सुद्धा यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावरती घेण्यात आलेलं आहे. त्याचीच माहिती सांगण्यासाठी आपल्याबरोबर शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत. सर, तुरीचं पीक ह्या वेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर घेतलंय, काय साधारणपणे सांगता? निश्चित तूर हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे आणि जिरायत भागातल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला सोर्स आहे. आज तुम्ही बघितलं तर सरासरी उत्पादकता 2.5 ते 3 क्विंटल प्रति एकर फक्त महाराष्ट्राचे आहे आणि आमचं एआयचं टार्गेट जे आहे ते 35 ते 40 क्विंटल प्रति एकर, म्हणजे आपल्या नेहमीच्या जे सरासरी उत्पादकता आहे त्याच्या आपण 10 पटपेक्षा जास्त उत्पादन काढणार आहोत. तर याच्यामध्ये एआयचा वापर करून आपण कोणत्या जमिनीमध्ये हे पीक निवडलं पाहिजे, निचऱ्याचे रानं कशा प्रकारचे आहेत हे सगळं आपण सॅटेलाईटद्वारे मॅपिंग करून काढून घेतोय आणि त्या पर्टिक्युलर जमिनीमध्ये लावताना कोणती पद्धत वापरली पाहिजे, कोणती व्हरायटी वापरली पाहिजे याची सर्व माहिती शेतकऱ्यांना आपण देणार आहोत. आणि त्यासोबत अशा प्रकारचे आपण वेदर स्टेशन आणि इथं आपण दाखवा की इथे वेदर स्टेशन बसवलेलं आहे की ज्याच्या आधारे या पर्टिक्युलर शेतातलं हवामान शेतकऱ्यांना कळेल आणि त्याच्याच खाली जमिनीमध्ये इथं आपण या प्रकारे जमिनीमध्ये पण ओलावा मोजण्याचे सेन्सर बसवलेले आहेत. तर हे याची जी मुळं आहेत ते साधारणपणे 1 ते 3 फूट खोलीपर्यंत आहे. तर त्या 3 फुटाच्या खोलीपर्यंत आपण त्याचे सेन्सर बसवलेले आहेत आणि तिथला ओलावा आपण रोजच्या रोज मोजतोय. मग ह्याच्या आधारे आपल्याला कळतंय की हे पीक वापशावर आहे का अति पाण्यामध्ये आहे आणि त्याला पुढचं पाणी कधी दिलं पाहिजे याचं नियोजन आपण परफेक्ट शेतकऱ्यांना देतो. म्हणजे हे जरी जिरायत पीक असलं तरी त्याला अतिशय कमी पाणी पण ते कोणत्या वेळी दिलं पाहिजे याचं नियोजन देतो. त्याच्यानंतर ह्या जमिनीच्या परिस्थितीनुसार आपल्याला उत्पादन जास्त घ्यायचं आहे तर किती प्रमाणामध्ये खतं दिली पाहिजेत, कोणत्या वेळी खतं दिली पाहिजेत याचंही एआयच्या द्वारे आपण त्यांच्या मोबाईलमध्ये संदेश जातील. सॅटेलाईटवरून मॅपिंग करून आपण त्याचं कीड रोगाचं अनुमान पण देतोय आणि जे काय सर्व आपल्याला डेटा येतोय हा हवामानाचा, याच्या आधारे आपण त्यांना सांगतोय की कोणता रोग आणि कोणती कीड ही येणार आहे. त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर आपण त्यांना संदेश देतो आणि त्याच्याद्वारे कोणतं औषध वापरलं पाहिजे की जेणेकरून कीड रोग व्यवस्थापन होईल. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन मी जे सांगितलं तर शेतकरी म्हणतील एवढं येऊ शकत नाही, तर इथं गणित सगळं फिक्स आहे आमचं. हे 10 फूट अंतरावर आपण लागवड केली आहे. 10 फूट बाय 2 फूट एवढ्या अंतरावर लागवड केली म्हणजे 2100 झाडं लावली आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही खालचा त्याचा बुडका बघा किती स्ट्रॉंग आहे, एवढा जाड आहे, म्हणजे मनगटापेक्षा जास्त जाड हा बुडका आहे आणि 2 फुटावर प्रत्येक ठिकाणी रोप आहे. अशा पद्धतीने 2100 झाडं आपण एका एकरामध्ये लावलेत. एका झाडाला सरासरी 900 ते 1 किलो तूर लागणार आहे. 1 किलो म्हणजे साधारणपणे 2100 किलो तूर ह्या 1 एकरामध्ये सहज निघते आणि ते या पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे. त्याच्यानंतर याला आपण लगेच खोडवा धरणार आहे. ह्या गोदावरी तुरीचा खोडवाही उत्तम येतो. तर ही वरच्यावर आपण अशी कापून घेतल्यानंतर ज्यावेळी शेंगा निघतात त्या शेंगा आपण कापून घेतल्या आणि शेंगा कापल्यानंतर पुन्हा याला आपण पाणी देऊन खतं देणार आहे आणि यातून परत दुसरे फुटवे येतात. याच्यामध्ये फुटवे काढल्यानंतर परत म्हणजे जूनला तूर लावली, डिसेंबरला निघाली पहिली, परत जानेवारी ते मार्चपर्यंत त्याला खोडवा येईल. 3 महिन्यामध्ये पुन्हा याच पद्धतीनं खोडवा येतो. तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये निडव्याचं पण प्रसारितकरण केलं, 10 फुटावर लागवड होती. त्यांचं उत्पादन पण एकरी 15 क्विंटलपर्यंत त्यांनी सांगितलं आहे. आपले एआय मॅनेजमेंटमध्ये आपण पहिलं 20, दुसरं 20 म्हणजे 40 क्विंटल प्रति एकर. आज तुरीचे भाव तुम्ही बघा मार्केटमध्ये 7,000 रुपये क्विंटल आहे. 40 क्विंटल जर तूर निघाली तर पैसे किती झाले? 2,80,000 रुपये 9 महिन्यामध्ये हे पीक देईल. ह्याला खर्च किती आहे बघायला गेलं तर जास्तीत जास्त 30 ते 35,000 रुपये प्रति एकरी खर्च येईल खोडव्यापर्यंत. जास्तीत जास्त अजून काय शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट केलं 50,000 रुपये येईल, पण निव्वळ नफा 2,30,000 होईल. म्हणजे हा नगदी पिकापेक्षा जास्त फायदा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र बसवायला किती खर्च येईल? याच्यामध्ये पण जसं उसाला आपण वापर केला आहे तसं एका हेक्टर शेतकऱ्यांना जर ते 25 शेतकरी झाले 5 किलोमीटरच्या परिसरातले, तर त्यांना आपण अशा प्रकारचे वेदर स्टेशन देऊ, त्याचा सेन्सर देऊ, सॅटेलाईट मॅपिंग करून घेऊ, त्याची जमिनीची गुणवत्ता तपासून घेऊ आणि त्याच्या आधारे त्याच्या मोबाईलमध्ये संदेश देत राहू. तर त्या शेतकऱ्याला 1 हेक्टर क्षेत्रासाठी 25,000 रुपये खर्च येतो. त्यातलं
समजा शासनानं विविध योजनांमध्ये जर सहभाग घेतला, त्याला मदत दिली, तर 50% शासन पण ह्याच्यामध्ये मदत करेल. म्हणजे राहिला खर्च तो 12,500 रुपये. 12,500 रुपये जर एकरावर काढला तर फक्त 5,000 रुपये प्रति एकरी साधारण शेतकऱ्याला खर्च येईल. पण त्याची खतं आणि औषधं आणि पाण्याचं जर नियोजन काढलं तर त्याच्यामध्ये त्याची बचत होईल आणि उत्पादन आम्ही सांगितल्याप्रमाणे 40 क्विंटलपर्यंत सहज त्याचं काढता येणार आहे. तर हे तुरीचं पीक हे पण आपण नगदी म्हणून विचार करा. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं दाखवून दिलेलं आहे की तुरीचं गोदावरीचं हे पीक आहे, म्हणजे गोदावरी जात आहे. गोदावरी जातीचं हे उत्पादन आम्ही ज्या पद्धतीने घेतलेलं आहे ते पाहता एकरी 21 क्विंटल एवढं उत्पादन एका वेळेस मिळू शकतं. हा याच्या मागला एक तंत्राचा भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 15 ते 19 जानेवारी दरम्यान हेच तंत्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.